नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण कासनापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि कासनापूरचे जे बांधव आहे त्यांनी आपला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कॉल केला आणि गेल्या वर्षी आपण ढासलेला बगीचा घेतलेला असल्यामुळे यंदासुद्धा घेतलेला असल्यामुळे तिथल्या आपल्या नातेवाईक आहे त्यांनी त्यांना संपर्क केला आणि आपण या ठिकाणी बगीचा पाहण्यासाठी आलो. तर अशा पद्धतीने आपण बगीचाला पूर्ण चक्कर मारला. पूर्ण चक्कर मारल्याच्या नंतर ब संपूर्ण झाडावर पातल्या स्वरूपाचा माल आहे. वितळत वितळलेला माल आहे. दाट माल जर असता तर माल भरपूर निघाला असता. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर चक्कर मारला. बगीचाच्या अकुरेट आकडा काढा किती टन बसेल. त्यानंतर आपण सौद्यासाठी बसलो. परंतु या ठिकाणी झालं असं की सौदा हा अटी शर्तीवर बाकी राहिलेला आहे. कारण की भावाची इच्छा थोडी जास्त असल्यामुळे आम्ही या ठिकाणी काही करू शकत नाही. थोडी 10-15 हजाराची अट आहे आणि आम्ही ती पण पूर्ण केली असती, पण ह्या बगीच्यामध्ये माल तेवढा निघेल आम्हाला गॅरंटी नाही, की माल कमी निघणार आहे. त्यामुळे जर मित्रांनो काही ठिकाणी आता ही थोडी अट राहिलेली आहे, तर ही अट आम्ही पूर्ण करण्यासाठी जर येणाऱ्या काळामध्ये भाव थोडाफार जर वाढला तर आम्ही त्यांना तसं बोललेलो आहे की बाबा 2-4 हजाराचा जर भाव वाढला तर आम्ही तुमचा हा बगीचा तुमच्या शब्दावरच घेऊन टाकू. परंतु सध्याच्या स्थितीला हा भाव नाही आहे. तुम्ही जर एखाद्या गिऱ्हाईकांना आमच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त मागितला तर तुम्ही 100% त्यांना देऊन टाकू शकता. आमच्या भरोश्यावर तुम्ही राहू नका. तर अशा पद्धतीने आम्ही पूर्ण बगीचाला चक्कर मारली. चक्कर मारल्याच्या नंतर सौद्याला बसलो. सौद्याचं काही जमला नाही. सौदा न जमल्यामुळे आम्ही चहा वगैरे पाणी पिऊन तिथून निघून आलो. परंतु मित्रांनो, हताश आणि निराश व्हायचं कारण नाही. जय जवान जय किसान. येणारा काळ आपलाच असेल.